नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटना सिरीजमधील हे आपले तिसरे लेक्चर आहे. या अगोदर आपण 2 लेक्चर अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तिथून ते लेक्चर पाहू शकता. मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले होते की राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया काय. त्यामध्ये आपण संविधान सभेच्या मागणीपासून ते संविधान सभा म्हणजे काय, संविधान सभेची रचना काय होती, त्यानंतर संविधान सभेच्या मागणीसाठी काय काय गोष्टी करण्यात आलेल्या होत्या, त्याचबरोबर संविधान सभेची निवडणूक, संविधान सभेचे सदस्य कोण होते, संविधान सभेचे कामकाज कशा प्रकारे चालत होते आणि त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 हा देखील आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संविधान सभेची कामे कोणती, संविधान सभेच्या ज्या समित्या होत्या त्या समित्यांबद्दल माहिती पाहणार आहोत. तसेच संविधानाची स्वीकृती व संविधानाची अंमलबजावणी केव्हा झाली याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबतही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा नक्की होईल. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, कालच्या लेक्चरचं थोडक्यात आपण आज रिव्हिजन करून घेऊया. काल आपण पाहिलं होतं संविधान सभा म्हणजे काय, संविधान सभेची मागणी कशी करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वप्रथम 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम संविधान सभा असा उल्लेख न करता देखील अशा सभेची मागणी केली. त्याचबरोबर 1934 मध्ये जे एम.एन. रॉय होते त्यांनी सर्वप्रथम भारत देशासाठी संविधान सभेची जी होती कल्पना मांडली होती. त्यानंतर 1934 मध्ये काँग्रेस होती, काँग्रेसने सर्वप्रथम भारत देशासाठी राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभा असावी अशी जी आहे ती औपचारिक मागणी यामध्ये केली होती. त्यानंतर 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या वतीने अशी मागणी केली होती की भारताची स्वतंत्र राज्यघटना प्रौढ मतदानाद्वारे निवडून आलेल्या संविधान सभेद्वारे ही तयार करण्यात यावी. अशा प्रकारची मागणी जी आहे ती जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. त्याचबरोबर 1940 मध्ये जी ऑगस्ट ऑफर होती, म्हणजेच लॉर्ड लिनलिथगो यांनी जी ऑफर भारताला दिली होती, त्यामध्ये भारताची घटना ही मुख्यतः भारतीयांनी तयार करावी असे जे तत्व होते ते शासनाकडून मान्य करण्यात आले आणि भारतीयांना जी आहे स्वतःची घटना तयार करण्याची संधी जी आहे ती ब्रिटिश शासनाकडून मिळालेली होती. त्यानंतर 1942ला आलेल्या क्रिप्स मिशन म्हणजेच सर स्टीफर्स क्रिप्स यांनी जे आहे भारतीय राज्यघटना ही पूर्णतः भारतीयांनीच तयार करावी या गोष्टीला मान्यता दिली होती. त्यानंतर आपण पाहिलं की त्रिमंत्री योजना 1946ला आली होती. त्या त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन यानुसार भारताच्या संविधान निर्मितीची तरतूद आहे ती या 1946च्या त्रिमंत्री योजनेमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आपण पाहिले संविधान सभेची निर्मिती कशी झाली. त्यामध्ये जे होते 389 सदस्य होते. त्यापैकी 292 जे सदस्य होते ते 11 ब्रिटिश प्रांतामधून निवडून देण्यात येणार होते आणि 4 सदस्य जे होते ते चीफ कमिशनर प्रांतामधून, तर 93 सदस्य हे संस्थानिकांचे प्रतिनिधी त्यामध्ये असणार होते. त्यासाठी जुलै 1946 मध्ये जे आहे 296 जागांसाठी निवडणुका देखील झाल्या होत्या आणि त्या निवडणुकांमध्ये मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण अशा जागांची विभागणी करण्यात आली होती. त्यामध्ये संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने जे होते 208 जागा, मुस्लिम लीगने 73 जागा, अपक्षांनी 8 जागा आणि इतर पक्षांनी 1 जागा अशा 7 जागा इतर पक्षांनी जिंकल्या होत्या. त्याचबरोबर संस्थानिक जे होते त्यांनी निवडणुकीत भाग घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर आपण पाहिलं की भारताच्या संविधान सभेमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी, अँग्लो इंडियन अशा समाजातील सर्व जे प्रतिनिधित्व होते, समाजातील सर्व जाती धर्मांचे असो, सर्व प्रांतांचे प्रतिनिधी संविधान सभेवर निवडून गेले होते. त्याचबरोबर सर्व महत्त्वाचे नेते सर्वजण हे संविधान सभेवर निवडून गेले होते. परंतु महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना हे 2च असे महत्त्वाचे नेते होते जे संविधान सभेवर निवडून गेले नव्हते. महात्मा गांधी व जिन्ना हे 2 असे महत्त्वाचे नेते होते जे संविधान सभेवर गेले नव्हते. त्यानंतर आपण पाहिले होते संविधान सभेच्या कामकाजाला जी सुरुवात झाली होती. संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946ला दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये पार पडली होती. त्यामध्ये लीगचे सदस्य गैरहजर असल्यामुळे
केवळ 211 सदस्य पहिल्या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर फ्रान्सचे अनुकरण करून भारताने सच्चिदानंद सिन्हा यांची ज्येष्ठतम सदस्य म्हणून अध्यक्ष या नात्याने त्यांची निवड केली होती. त्यानंतर संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला उपस्थित असलेल्या महिला देखील आपण या ठिकाणी काल पाहिल्या होत्या. त्यामध्ये दुर्गाबाई देशमुख, सुचिता कृपलानी, मालती चौधरी, कमला चौधरी, सरोजिनी नायडू, दक्षयानी बेलियुदन, हंसाबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी आणि लीला रॉय या महिलांचा त्यामध्ये समावेश होता. त्यानंतर आपण पाहिलं की 11 डिसेंबर या दिवशीच्या बैठकीमध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. तसेच घटनात्मक सल्लागार म्हणून बेनेगल नरसिंग राव यांची निवडणूक करण्यात आली आणि उपाध्यक्ष म्हणून 25 जानेवारी 1947 रोजी H.C. मुखर्जी, हिरेंद्र कुमार मुखर्जी यांची जी आहे ती निवडणूक करण्यात आली. त्याचबरोबर 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने पास केला. त्याचबरोबर आपण पाहिले होते भारतीय संविधान सभा ही 2 प्रकारचे कार्य पार पाडत होती. एक म्हणजे तात्पुरती संसद म्हणून आणि दुसरे म्हणजे भारतासाठी संविधान तयार करण्याच्या दृष्टीने संविधान सभा म्हणून. अशा वेळी घटना समितीच्या कामासाठी जे होते अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काम पाहत होते, तर कायदेमंडळ म्हणून जेव्हा संविधान सभा काम करत होती त्यावेळेस ग. मावळणकर हे त्या संविधान सभेचे किंवा संसदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यानंतर संविधान सभेने जे आहे 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 या कालावधीत तात्पुरती संसद म्हणून जे आहे संविधान सभेने काम पाहिलं होतं. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 आपण पाहिला होता. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश सरकारने केलेला हा शेवटचा कायदा होता आणि त्या कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान या 2 देशांची आहे विभागणी करण्यात आली होती. एवढी माहिती आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिली होती. ही सर्व माहिती आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिली होती. याचं थोडक्यात आपण आजच्या लेक्चरमध्ये रिव्हिजन केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढील जी माहिती आहे ती सर्व माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरू करूया आजच्या लेक्चरला. संविधान सभेची कामे. संविधान सभेची निर्मिती स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती करण्यासाठी झाली होती. परंतु नंतर आपण पाहिले की संविधान सभेला जे आहे पूर्ण सार्वभौम बनविण्यात आले होते. त्यामुळे संविधान सभेला आपल्या मर्जीने कोणत्याही प्रकारची घटना तयार करण्याचा जो आहे अधिकार प्राप्त झाला होता. त्याचबरोबर ब्रिटिश पार्लमेंटने केलेल्या जे कायदे होते त्या कायद्यात बदल करण्याचा किंवा ते कायदे जे आहे रद्द करण्याचा अधिकार देखील संविधान सभेला प्राप्त झाला होता. त्याचबरोबर संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा देण्यात आला होता. म्हणजेच संविधान सभेला स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती करणे आणि त्याचबरोबर जे आहे देशासाठी कायदे करणे ही दोन्ही कामे जी आहे ती सोपवण्यात आली होती. त्यामुळे ही दोन्ही कामे करण्यासाठी संविधान सभा वेगवेगळ्या दिवशी दोन्ही कामे जी आहे पार पाडत होती. त्यामुळे कायदे करण्याच्या कार्यामुळे संविधान सभा हीच भारतासाठी पहिले कायदेमंडळ बनली होती. आणि हे कायदेमंडळ म्हणून कार्य करत असताना ज्या दिवशी संविधान सभा ही भारतीय राज्यघटने निर्मितीचे कार्य करत असे त्यावेळेस जे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. तर ज्या दिवशी कायदेमंडळ म्हणून संविधान सभा काम पाडत होती त्या दिवशी J.B. मावळणकर हे त्या संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. संविधान सभेने भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीबरोबरच देशासाठी कायदे करण्याचे देखील काम केले होते. मे 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्याला जे आहे अनुमोदन दिले होते. त्याचबरोबर संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज हा 22 जुलै 1947 रोजी स्वीकृत केला. त्याचबरोबर 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांचा स्वीकार देखील संविधान सभेने केला. त्यानंतर आपण पाहूया संविधान सभेच्या इतर समित्या कोणत्या होत्या. संविधान सभेच्या समित्यांमध्ये सुकाणू समिती, वित्त व स्टाफ समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, प्रांतिक घटना समिती, मसुदा समिती, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक, आदिवासी आणि अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबतची सल्लागार समिती, कामकाज नियमन समिती, संस्थाने समिती आणि नागरिकत्वाशी संबंधित समिती अशा विविध समित्या ज्या होत्या त्या काम पाहत होत्या. त्यामध्ये काही महत्त्वाच्या समित्या होत्या. त्या महत्त्वाच्या समित्या कोणत्या व त्या समित्यांचे अध्यक्ष कोण होते याबद्दल आपण आता माहिती पाहूया. सर्वात पहिली आहे सुकाणू समिती. सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर वित्त व स्टाफ समितीचे अध्यक्ष देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतर आहे कामकाज प्रक्रिया नियमन समिती.
त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. चौथी होती संस्थानी समिती. या समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. त्यानंतर होती प्रांतिक घटना समिती. या समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. पुढची समिती आहे मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे सल्लागार समिती. या समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. त्यानंतरची समिती आहे मूलभूत हक्क उपसमिती, जिचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. संघराज्य अधिकार समिती या समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि संघराज्य घटना समिती या समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. या होत्या संविधान सभेच्या काही महत्त्वाच्या समित्या. या सर्व समित्यापैकी सर्वात महत्त्वाची जी समिती होती ती होती मसुदा समिती. मसुदा म्हणजे आराखडा, म्हणजेच घटनेचा एकूणच आराखडा तयार करण्यासाठी नेमलेली ही समिती होती. या समितीकडे घटनेचा मसुदा बनविणे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्याशिवाय समितीमध्ये गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर K.M. मुन्शी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, N. माधवराव, T.T. कृष्णमाचारी, सय्यद मुहम्मद सादुल्ला इतर 6 सदस्य होते. यांमधील N. माधवराव यांच्यापूर्वी समितीमध्ये B.L. मित्तल हे जे होते हे सदस्य होते, परंतु त्यांनी तब्येतीच्या कारणाने आपला राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी B.N. माधवराव यांची जी आहे निवड करण्यात आली होती. तसेच T.T. कृष्णमाचारी यांच्या अगोदर समितीमध्ये D.P. खेतान हे सदस्य होते, परंतु त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 1948 मध्ये T.T. कृष्णमाचारी यांची निवड मसुदा समितीवर करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समितीवर बॉम्बे प्रांतामधून निवडून आले होते. त्यानंतर T.T. कृष्णमाचारी हे एकमेव असे व्यक्ती होते जे कायदेतज्ञ नव्हते, परंतु हे समितीमध्ये सदस्य होते. यानंतर आपण पाहूया मसुदा समितीचे कामकाज. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 या दिवशी झाली होती. मसुदा समितीने आपले कामकाज हे 29 ऑगस्ट 1947 पासून ते भारतीय राज्यघटनेच्या स्वीकृतीपर्यंत म्हणजेच 26 नोव्हेंबर 1949 या दिवसापर्यंत कामकाज पाहिले. या कालावधीत संविधान सभेची एकूण 11 सत्रे पार पडली होती. मसुदा समितीने 141 दिवस आपले प्रत्यक्ष काम पाहिले होते. तसेच 114 दिवस केवळ मसुद्यावर चर्चा करण्यासाठी आपले खर्च केले होते. या सर्व कालावधीत राज्यघटनेचा मसुदा 1948 रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांना राज्यघटनेचा पहिला मसुदा अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या अध्यक्षांना सादर केला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा तयार केला व त्यांनी घटनेच्या मसुद्याचे संविधान सभेमध्ये 3 वेळा वाचन करण्यात आले व त्यावर चर्चा देखील झाली. हा मसुदा स्वीकृत करण्यात येऊन 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटनेची स्वीकृती करण्यात आली. आपल्या भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये 26 नोव्हेंबर 1949 या तारखेचा उल्लेख केलेला असून भारतीय जनता ही घटना अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहे असा देखील उल्लेख भारताच्या संविधानामध्ये प्रस्ताविकेमध्येच दिलेला आहे. आपल्या भारताची घटना ही 3 प्रतींमध्ये तयार करण्यात आली होती. पहिली प्रत ही इंग्रजीतील छापील प्रत होती. त्यानंतर इतर 2 प्रतींपैकी इंग्रजीतील हस्तलिखित 1 प्रत आणि हिंदीतील हस्तलिखित 1 प्रत अशा 3 प्रतींमध्ये भारताची राज्यघटना ही तयार करण्यात आली होती. या तिन्ही प्रतींवर 24 जानेवारी 1950 ज्या दिवशी संविधान सभेची मसुदा समितीची शेवटची बैठक होती त्या दिवशी संविधान सभेच्या उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेच्या प्रतींवर सह्या केल्या होत्या. हस्तलिखित असलेल्या 2 प्रती होत्या. या दोनही प्रतींचा प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरामध्ये कॅलिग्राफी लिपीमध्ये लिहून त्या काढल्या होत्या. त्यांना हे काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोपवले होते.
ही मूळ राज्यघटना एकूण 200 पानांवर लिहिली गेलेली असून त्याचा आकार हा 16x22 एवढा आहे. प्रेम बिहारी रायजादा यांना मूळ राज्यघटना लिहिण्यासाठी जवळपास 6 महिने लागले होते. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 या दिवशीपासून करण्याचे ठरवण्यात आले. संविधान सभेच्या 24 जानेवारीच्या बैठकीच्या दिवशीच पूर्णिमा बॅनर्जी यांनी इतर सदस्यांसोबत मिळून जनगण मन हे राष्ट्रगीत गायले. तसेच पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी आपल्या इतर सदस्यांसोबत वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाऊन या बैठकीचा समारोप करण्यात आला होता. त्याच दिवशी भारतीय राज्यघटनेवर सर्वात पहिले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सही केली व डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अध्यक्ष या नात्याने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सहीच्या वर मात्र सर्वात शेवटी सही केलेली आपणास पाहायला मिळते. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आलेली जी आपली भारताची मूळ राज्यघटना होती, या मूळ राज्यघटनेमध्ये एक प्रस्ताविका, 22 भाग, 395 कलमे, त्याचसोबत 8 अनुसूचींचा देखील समावेश करण्यात आला होता. यानंतर आपण पाहिल्याप्रमाणे भारताची राज्यघटना ही लिखित स्वरूपात सर्वप्रथम तयार करण्यात आली होती. मूळ हस्तलिखित हे एक इंग्रजी व एक हिंदी प्रत यामध्ये तयार करण्यात आले होते. यामध्ये प्रेम बिहारी नारायण रायजादा यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. मूळ राज्यघटना ही 16x22 या आकाराची होती. त्यामध्ये जवळपास 200 पान होते. त्यानंतर रायजादा यांनी सुंदर हस्ताक्षरामध्ये कॅलिओग्राफी लिपीमध्ये त्या राज्यघटनेचे जे होते लिखाण केले होते. त्या सर्व प्रत्येक पानाची जी होती चित्ररूप सजावट करण्याचे कार्य हे शांतिनिकेतनच्या नंदलाल बोस यांना देण्यात आलेले होते. नंदलाल बोस यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमवेत मिळून हे काम पूर्ण केले होते. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकीच एक महत्त्वाचा विद्यार्थी होता, तो म्हणजे व्यवहार राममोहन सिन्हा. हा विद्यार्थी, या विद्यार्थ्याने भारतीय राज्यघटनेतील प्रस्ताविका ही आपल्या स्वतःच्या हाताने लिहून त्या पानाची पूर्ण सजावट करण्याचे काम पाहिले होते. अशा प्रकारे मित्रांनो, घटना निर्मिती आणि त्याबरोबरच घटना निर्मितीसाठी काम करणारी संविधान सभा, संविधान सभेच्या इतर समित्या, त्यात महत्त्वाची असणारी मसुदा समिती, या सर्व बाबीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांची भूमिका या सर्वांमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष, याबरोबरच सल्लागार समिती, मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक समिती आणि संघराज्य समिती या सर्व समित्यांचे सदस्य म्हणून देखील काम पाहिले होते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केलेले आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून संबोधतो. त्यानंतर घटना समितीतील महत्त्वाची समिती असलेल्या मसुदा समितीमध्ये जे इतर सदस्य होते त्यांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते ते या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर एन गोपालस्वामी अय्यंगार हे जे होते ते ICHचे सदस्य होते. त्याचबरोबर त्यांनी 1937 ते 1943 दरम्यान जम्मू काश्मीरचे पंतप्रधान म्हणून देखील त्यांनी कार्य केले होते. त्यानंतर KM मुन्शी हे जे होते ते बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री होते. त्यांनी 1937 ते 1940 या काळ दरम्यान बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री म्हणून आपले कार्य पार पाडले होते. त्यानंतरचे सदस्य आहेत AK अय्यर म्हणजेच अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अय्यर यांनी 1929 ते 1944 या दरम्यान मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यानंतरचे सदस्य आहेत N माधवराव. N माधवराव यांनी संविधान सभेवर निवड होण्यापूर्वी म्हैसूर राज्याचे दिवाण म्हणून त्यांनी आपले काम पाहिले होते. त्यानंतर आहेत सईद मोहम्मद सादुल्लाह. सईद मोहम्मद सादुल्लाह हे 3 वेळा आसामचे पंतप्रधान राहिलेले आहेत. संविधान सभेवर नेमणूक होण्यापूर्वी 1937 ते 1946 या दरम्यान 3 वेळा आसामचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्य केले होते. अशा प्रकारे ही होती मित्रांनो भारतीय संविधान सभा आणि मसुदा समितीची सर्व माहिती. यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती ही कव्हर केलेली आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.